नमस्कार सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आता अंतिम टप्प्यामध्ये प्रचार चालू आहे. त्या निमित्तानं स्टार 24च्या निमित्ताने आपण जनतेचा कौल काय हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत. आज आपण असंच तमारा सोसायटीमध्ये आलो आहोत. तेथील आपल्याला दोन आजोबा दिसले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया काय आपण त्यांना विचारून घेऊ. आजोबा, आता इलेक्शनचं वातावरण चालू आहे, एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय वातावरण बघून? वातावरण आता असं की ही इलेक्शनची फार मोठी रणधुमाळी आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये जो खऱ्या अर्थाने कामाचा जो उमेदवार असेल त्यांनाच लोक मतदान करतील. या राटणी प्रभाग नंबर 27मध्ये जो कामाचा उमेदवार असेल त्यांनाच ते मतदान करतील. मला कोण वाटतं असं कामाचा उमेदवार असं? आता तसं पाहिलं तर आमच्या दृष्टीने आमच्या या ठिकाणी तमारा सोसायटीमध्ये अत्यंत महत्त्वाचं काम श्रीयुत आप्पा तांबे यांनी करून दिलेलं आहे की 2022मध्ये जे 31 मार्च 2022 पर्यंतचे जे प्रॉपर्टी टॅक्स होते ते नावावर हस्तांतरित करण्यासाठी पालिका आयुक्तांनी 0.5% टोटल कॉस्टच्या याच्यावर त्यांनी फी लावलेली होती आणि ती फी म्हणजे ती जवळजवळ ना 40 ते 60 हजारापर्यंत अशी या दरम्यान होती. कारण टोटल कॉस्टवरती त्यांनी फी लावली होती. म्हणजे ही फी म्हणजे अन्यायकारक होती. वास्तविक ही जे प्रॉपर्टी टॅक्स आहे हा बिल्डरनी आमच्या नावावर करून देत होता आणि त्यावेळेला प्रॉपर्टी टॅक्स करून द्यायला 1500 ते फक्त 2000 रुपये खर्च देत होता. तो आता 40 ते 60 हजारापर्यंत खर्च येत होता. हा जो ही जी हस्तांतरित फी होती ही अन्यायकारक होती. मग आम्ही आप्पा तांब्यांच्या माध्यमातून या गोष्टी त्यांच्या कानावर टाकल्या आणि त्यांना सांगितले की या असं आहे. मग त्यांनी कुठल्या तरी राजकीय शक्तीने हे ते त्यांनाच माहिती आहेत. त्यांनी हा जो शासनाने म्हणजे महानगरपालिकेने काढलेला जो GR होता तो GR तो रद्द केला आणि रद्द केल्यानंतर आमचा संपूर्ण प्रॉपर्टी टॅक्स आमच्या नावावर तो झाला, म्हणजे हस्तांतरित झाला. कुठल्याही प्रकारचे एक पैसा न भरता तो हस्तांतरित झाला. कितीचा फायदा झाला सोसायटी? आमच्या सोसायटी धारक 22 फ्लॅट होते. मग 22 फ्लॅटांचा जर समजा 40 जरी धरलं तरी 8,80,000 रुपयाचा फायदा झाला. आपण म्हणता की देवदास तांबे योग्य उमेदवार असण्याच्या दृष्टीने वाटतं तुम्हाला? एवढंच नाही, तेवढंच काम करून नाही, ते आमच्या तमारा सोसायटीमध्ये त्यांनी पुष्कळ काम करून दिलेलं आहे. सोलर बल्ब बसवून दिले आहेत, सोलर लॅम्प बसवलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी पुष्कळ किरकोळ MLA गॅसची पाईपलाईन आणून दिलेली आहे. पुष्कळ कामं त्यांनी केलेली आहेत. कुठल्याही पदावर नसताना सुद्धा त्यांनी कामं करून दिलेली आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला एकंदरीत आप्पा तांबेविषयी तुम्हाला काय वाटतं नेमकं? हो, ते त्यांनाच मतदान जास्त होईल. सोसायटीमध्ये त्यांनाच मतदान तुम्ही करणार? हो मग योग्य उमेदवार आहेत सध्याच्या हो इलेक्शन हो मध्ये? हो सुशिक्षित उमेदवार दोन्ही पण त्यांचे. हो. अगदी आणि काका, तुम्ही बोलता सांगता की आप्पा तांबे यांनी तुमच्या सोलरचं MGL च्या हे केल्या हो. आणि अजून तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्व त्यांचे मिसेस उभा आहेत ह्याच्यामध्ये? त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांची कामाची फार मोठी धडारी आहे. कुठल्याही महापालिकेमध्ये जाताना ते डायरेक्ट काम करून घेतात. हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे ते असं म्हणजे कुठल्या या गोष्टीमध्ये ते फसत नाही. डायरेक्ट ते कुठल्याही उमेदवाराला तरी त्यांचं डायरेक्ट काम करून देतात. ते हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. असं तर आपण पाहतो की आप्पा तांबे यांचं काम या सोसायटीमध्ये भरपूर आहे. आपल्या ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत. यांच्या बोलण्यातून एक जाणवतं की आप्पा तांबे यांनी या सोसायटीमध्ये फ्लॅट धारकांना त्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये त्यांना बचत करून दिली 8.5 लाखापर्यंत. आणि आजोबा सांगतात की MGL चे असेल किंवा सोलर पंप असेल असे अनेक कामं केले आहेत. एकंदरीत तिथं वातावरण असं पाहायला मिळतं की आप्पा तांबे यांच्या बाजूनच ही तमारा सोसायटीमधली एखादं सर्व जनता पाठीशी राहिला असं वाटतंय. आणि ह्यांच्या बोलण्यातून जाणवलं की आप्पा तांबे कामाचा माणूस आहे. ह्या वेळेस आप्पा तांबे हे सभागृह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेले पाहिजेत अशी एकंदरीत भावना पाहायला मिळते. आपण अजूनही वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जाणार आहोत, जनतेचा कौल जाणून घेणार. तोपर्यंत थांबूया. स्टार 24 न्यूज साठी संतोष.